guys, how are you? हॅलो. होता तेव्हा काही ऑफर होती ते पण बेस्ट आहे. आणि हे बॉडी मी करते लाईक न्यूड शेड आहे. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी योगेश्वरी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही बरे असाल. सो रिसेंटली मी इंडिया गेली होती दिवाळीसाठी आणि मी खूप मजा केली आहे माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत. खूप मेमरीज बनवल्या. मी इंडियावरनं काही सामान आणलं आहे. मग त्यात स्किन केअर आहे, त्यात साडीज आहे, त्यात ज्वेलरी आहे, त्यात घरातलं काही किचन आहे. सो मला तुम्हाला दाखवायचं आहे मी काय काय आणलं आहे. सो हा व्लॉग स्पेशली हा स्किन केअर एडिशन आहे जे मी नायकावरनं मागवलं आहे. आणि बाकी यातले प्रोडक्ट मी आधीपासून वापरते आणि बाकी मी नवीन माझ्या स्किन केअरमध्ये ॲड केले आहेत किंवा करणार आहे असे प्रोडक्ट्स आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडेल. सो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. पहिली जी गोष्ट आहे ती प्लमची नायसिनेमाइड टोनर आहे आणि हे मी बऱ्याच दिवसापासून वापरते आहे. मी ह्या आधी पहिल्यांदा इंडियावरनं इकडे आली होती तेव्हा पण मी हे आणलं होतं. हे बेसिकली तुमचे स्किन हायड्रेट करतं, ब्रायटन करतं आणि पोर्स टाईट करतं. तर मला असं वाटतं प्रत्येक स्किन केअरमध्ये टोनर आवश्यक आहे. सो तुम्हीही हे ट्राय करू शकता. हे चांगलं आहे प्लमचं. मी 2 आणले आहे. एक माझा हजबंड आता त्याने स्टार्ट केलं आहे वापरायला आणि मी माझं जुनं आहे ते वापरते. सो नेक्स्ट आहे मी हे प्लमचं बॉडी मिस्ट पण मागवलं होतं. मी हे याच्या आधी वापरलं आहे. याचं बॉडी ऑइल पण आहे माझ्याकडे, ते पण बेस्ट आहे. आणि हे बॉडी मिस्ट हे असं थोडं स्वीट असा फ्रेग्रन्स आहे पण छान आहे आणि असं खूप वेळ राहतं पण. आणि ही बॉटल मला 3-4 महिने आरामात जाते. सो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण ट्राय देऊ शकता. हां, तर नेक्स्ट इज हे सॅलिसिलिक ॲसिडचं बॉडी वाईजचं सॅलिसिलिक ॲसिडचं बॉडी वॉश आहे. मी हे ना 2-3 वर्षाआधी मी 2-3 वर्षाआधी जेव्हा मी पुण्याला शिफ्ट झाली होती आणि अचानक माझ्या पाठीवर पिंपल्स यायला लागले होते आणि त्याचे डाग पडत होते, तर तेव्हा मी हे मागवलं होतं. तर हे खरंच चांगलं आहे आणि असं म्हणजे मी असं एव्हरी डे नव्हती वापरत. मी आठवड्यातनं 3-4 वेळा वापरत होती. तुम्ही एव्हरी डे पण यूज करू शकता आणि आता पण मी तसंच यूज करणार आहे. किंवा काही लोकांना स्ट्रॉबेरी स्किन असते, असे डॉट असतात वॅक्स केल्यानंतर, तुम्ही ते वापरू शकता. हे खरंच इफेक्टिव्ह आहे. तर तुम्ही एक ट्राय याच्यासाठी देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे मी हे बॉडी वाईजचंच एक लिप ट्रीटमेंट मागवलं आहे. हे लिप बाम आहे. मी हे फर्स्ट टाईम यूज करणार आहे. मी याच्या आधी हे यूज नाही केलं आहे. तर ते सांगतात की लिप पिगमेंटेशनसाठी आहे. मग मी एक असं ट्राय देऊ म्हणून घेऊन आली आहे. मी अजून यूज करायला नाही काढलं आहे पण जेव्हा मी यूज करेल तुमच्यासोबत रिव्ह्यू नक्की शेअर करेल. ओके. सो त्यानंतर विश केअरचं प्रोडक्ट आहे. विश केअर आत्ताच नवीन आलेला ब्रँड आहे, म्हणजे याला खूप जुना नाही आहे हा प्लम वगैरे सारखं. पण मला खरंच आवडलं आहे. म्हणजे मी त्याचं सनस्क्रीन वापरलं आहे आणि मी त्याचं हे हेअर ग्रोथ सिरम कॉन्सन्ट्रेट हे मागवलं आहे. मी याचे आधी 2 बॉटल्स वापरले मागच्या वर्षी. मग ते त्याच्यानंतर संपले, त्याच्यानंतर गॅप गेला. मी आता ह्यावेळेस परत रिस्टॉक केला आहे. आणि हे असं इथे आपले केस, आता मला इथे थोडे केस कमी आहे म्हणून मी हे वापरायला स्टार्ट केलं, तर असं होतं फील आणि केस पण गळायचे पण थांबता. तर तुम्ही ट्राय करू शकता. हे चांगलं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर मी विश केअरचं सनस्क्रीन घेतलं आहे. मी 4 घेतले. मी 2 ऑलरेडी वापरायला काढले आणि हे 2 पॅक आहेत. हे खरंच छान आहे. जेव्हा मी मागच्या वर्षी येताना आणलं होतं, जेव्हा मी लंडनला फर्स्ट टाईम आली होती तेव्हा, तर मी तेव्हापासनं त्याच्या आधीपासनं मागवलं होतं
आणि मी यूज केलं तर मला सूट झालं आहे. मला हे मी ब्युटी ऑफ जोसेनचं पण वापरते, तर मला हे त्याच्यासारखी त्याची कन्सिस्टन्सी वाटते आणि हे व्हाईट कास्ट पण नाही सोडत, म्हणून मग मी हे 2 रिस्टॉक केले आहे माझ्या स्किन केअर गोष्टींमध्ये. त्याच्यानंतर हे एक आहे विश केअरचंच आहे, AHA बॉडी लोशन. तर मी हे पण घेऊन आली आहे. हे असं टॅनिंग वगैरे काळं झालं का म्हणजे जे टॅनिंग आहे ते रिमूव्ह करतं, तर हे पण चांगलं आहे. मी आधी एक यूज केलं आहे पण त्याला खूप दिवस झाले, वर्ष झाला असेल, म्हणजे 1-1.5 वर्ष. त्याच्यानंतर मध्ये मी नाही यूज केलं पण मी येताना परत हे एक घेऊन आली आहे. सो त्याच्यानंतर आहे आणि नायकाची मला एक गोष्ट खूप आवडते, जर तुम्ही असं खूप सारं म्हणजे मागवलं तर ते तुम्हाला छोटे छोटे गिफ्ट्स देतात. तर ह्यावेळेस मला बरेच गिफ्ट आले आहे. लाईक मला ते विश केअरचं छोटं मिनी सनस्क्रीन ट्रॅव्हल पॅकसारखं आलं आहे. परत त्याच्यानंतर मला हे पण फ्री मिळालं आहे. त्याच्यानंतर मला विश केअरचा शॅम्पू फ्री मिळाला आहे. ते नायकाची ही गोष्ट खूप चांगली आहे, म्हणून तुम्ही पण शॉप करा. आणि आत्ता तर मेन म्हणजे हे चाललं आहे, नायका सेल चालला आहे, तर आय होप तुम्ही पण शॉप करायला पाहिजे, कारण तुम्हाला खूप चांगला डिस्काउंट मिळणार. आणि त्याच्यानंतर आहे हे डर्माचं लिप बाम आहे, कोजिक लिप बाम. ज्यांचे पिगमेंटेड लिप्स आहे, माझे पण थोडेसे लिप्स पिगमेंटेड आहे, तर तुम्ही हे यूज करू शकतात. हे चांगलं आहे. हे 329 याची कॉस्ट आहे, पण नायकावर तुम्हाला 285 ऑर समथिंग असं मिळून जातं. नायकावर थोडंसं कमी प्राईजमध्ये मिळतं. त्याच्यानंतर हे मी फर्स्ट टाईम घेतलं आहे, केमिस्ट प्लेचं अंडर आर्म रोल ऑन. आणि ठीक आहे, म्हणजे मला असं खूप रिझल्ट नाही दिसला आहे लगेच, पण ठीक आहे, चांगलं आहे, तुम्ही ट्राय करू शकतात. सो त्याच्यानंतर आहे मी इन्फ्लुएन्सरचं बघून हे पण मागवलं होतं, इंडियाला होती तेव्हा. बॉडी वॉश आहे एक्सफोलिएट. याच्यात असं स्क्रब करतो ना तसं आहे, एक्सफोलिएट करते बॉडी. हे मी एव्हरीडे नाही यूज करत आहे सध्या तरी, मी लाईक 2-3 दिवसानंतर एकदा असं यूज करते. सो येस. सो त्यानंतर मी हे फॉक्सटेलचं रेडियन्स मास्क मागवलं होतं. मी पण हे असं खूप लोकांचं बघून मागवलं आहे इन्फ्लुएन्सरचं. म्हणजे चांगलं वाटलं मला, असं खूप वाव नाही वाटलं, पण ठीक आहे, चांगलं आहे, तर यूज करू शकतात असं आहे. त्यानंतर मी ही गोष्ट खूप वर्षांपासून वापरते. लाईक मी 3 वर्ष तर झालेच, 3-4 वर्ष झालेत मी तेव्हापासून हे फेसवॉश वापरते. मला ना फोरहेडवर असे एकदम बारीक पिंपल्स येतात आणि ते असं म्हणजे डॉक्टर असं म्हणतात की सॅलिसिलिक ॲसिडचा फेसवॉश, ते डॅन्ड्रफमुळे वगैरे पण येतात, तर क्लॉग पोर्स म्हणतो आपण त्याला, तर डॉक्टर म्हणतात सॅलिसिलिक ॲसिडचा फेसवॉश. सो मी आधी एक सॅलिसिलिक मला डॉक्टरने रेकमेंड केला होता, तो वापरला, पण तो खूप कॉस्टली आहे आणि लाईक तो लगेच संपतो, 15-20 दिवसात संपून जातो. मग मी त्याच्यानंतर एक असंच, तो माझा संपला होता तेव्हा मला डॉक्टरने दिलं होतं, त्याच्यानंतर मी असंच हा मागवून बघितलं होतं, मिनिमलिस्ट, आणि हा बेस्ट आहे, खूप जास्त छान आहे. आणि ही बॉटल काही एवढी महाग नाही, हे 299, मला हे नायकावर 285 और समथिंगचं काहीतरी मिळालं होतं. आणि हे याच्याने खरंच हे तुमचे जर क्लॉग पोर्स असणार किंवा तुमची ॲक्ने प्रोन स्किन असेल, पिंपल्स असेल, तर तुम्ही हे नक्की वापरा. आणि हे टिकतं पण खूप. ही एवढी छोटी बॉटल दिसते पण ही 3-4 महिने आरामात जाते. मी हे सकाळ संध्याकाळ नाही वापरत, मी दिवसातनं एकदा हा फेसवॉश वापरते आणि एकदा दुसरा फेसवॉश वापरते. सो मला असं वाटतं तुम्ही पण ट्राय करा जर तुमची ॲक्ने प्रोन स्किन असेल तर. मी ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. जर तुम्हाला शॉप करायचं असेल तर तुम्ही लिंकवर क्लिक करून ऑर्डर करू शकता. ओके. त्यानंतर ऑलमोस्ट झालं आहे. त्यानंतर मी लनेशचं मागवलं आहे. लनेशचं लंडनमध्ये थोडं महाग वाटतं मला प्राइसिंग, तर मला हे असं कॉम्बो मिळाला, मी मागवला होता दोघांचा, तर मला हा फक्त लिप बाम 1100चा का काहीतरी होता, पण मला दोघं मिळून 1100ला काहीतरी कॉम्बो होता, तेव्हा काही ऑफर होती आणि त्याच्यावर मला हे
बाउन्सी अँड फर्म सिरप हे पण मिळालं होतं. लनेशचंच आहे, तुम्हाला दिसतंय का? मी याच्यावर फोटो टाकून देईल वाटलं तर. पण हे कसलं आहे मला पण माहिती नाही, मी अजून यूज नाही केलं आहे. पण हे खूप छान आहे. हे स्लीपिंग मास्क आहे. तुम्ही रात्री झोपताना हा लिप बाम, इथे खूप थंडी आहे, खूप चॅप लिप्स होतात, असे फ्लेकी होतात, म्हणून मग मी हे घेतलं थोडंसं थिक लिप बाम म्हणून. पण हे खरंच बेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर मी हे स्लीपिंग मास्क घेतलं आणि हा लिप बाम घेतला. हा पण खूप मस्त आहे. हा मी आधी पण एकदा वापरला होता. हा बेस्ट आहे लनेशचा. जर तुमचे थोडे चॅप लिप्स असतील, असे फ्लेकी असेल, तर तुम्ही हे नक्की वापरू शकतात. हे किंवा दोघं पण यूज करू शकता. त्यानंतर मी नायकावरनं ही लिपस्टिक मागवली होती. ही बेस्ट आहे. मी ह्या 3 ते 4 संपवल्या आहे लिपस्टिक. मी खूप वर्षांपासून ही वापरते. लाईक न्यूड शेड आहे, असं खूप डार्क वगैरे नाही आहे. मी तुम्हाला इथे स्वॉच दाखवते. एकदम असा न्यूड ब्राऊन शेड आहे आणि हा कोणाला पण सूट होईल. जर तुम्ही ऑफिस गोईंग आहात, कॉलेज गोईंग आहात किंवा मग तुम्हाला असं वेडिंग अटेंड करायचं आहे पण तुम्हाला न्यूड लिप्स आवडतात, सो तुम्ही नक्की हा वापरा. याचा शेड आहे न्यूड न्यूअन्स. ओके, सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग गाईज. आय होप तुम्हाला आवडला असेल. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे असं सगळं नायका हॉल किंवा स्किन केअर हॉल करायचा. आय होप तुम्हाला आवडला असेल. सो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी नेक्स्ट व्लॉग, मी काय ज्वेलरी आणली आहे इंडियावरनं, परत मी काय साडी आणल्या आहेत लाईक काय फेस्टिवसाठी. आता संक्रांती येईल, त्याच्यानंतर गुढीपाडवा येईल, तर मी कशा साड्या आणल्या आहेत ते पण जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. टिल देन टेक केअर, बाय.